म्हणजे काय की नॉर्मल लॉर्डोसिस इज लॉस्ट असं त्यांनी सांगितलं त्या रिपोर्टमध्ये। याचा अर्थ जे कर्वेचर आहे, जे शेप्ड कर्वेचर आहे, ते दोन्ही ठिकाणी ते तिथे स्ट्रेटनिंग ऑफ द स्पाइन, म्हणजे तो सरळ झाला, वक्रतेऐवजी सरळ झाला की आजूबाजूचे मसल्स कॉम्पेन्सेट करायला खूप जास्त ते स्पॅझम मध्ये जातात, आखडून जातात, आणि आखडून गेलं की त्यांना मानदुखी आणि कंबरदुखी दोन्ही जणांना। दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की थोडंसं डिजनरेशन झालंय, हे वयाप्रमाणे किंवा कॅल्शियम कमी झाल्यानंतर जसं आर्थरायटिस होतो, संधिवात आपण मागच्या वेळी बोललोच होतो ना की बाबा गुडघ्याची जी खुर्च्या असते ती खराब होते, सेम वे ही जी डिस्क आहे, दोन मणक्यामध्ये डिस्क आहे, ही डिस्क मधलं पाणी कमी होऊन त्याचं डिजनरेशन होतं, वजन जास्त असेल, कॅल्शियम कमी असेल, व्यायाम नसेल आपल्या। तिसरी गोष्ट, हाडं ठिसूळ होताना कधी कधी काय होतं, आपण कॅल्शियम घेतो बाहेरून की बाबा डॉक्टरने सांगितलं कॅल्शियम घ्यायचं, पण तो ॲब्सॉर्ब होत नाही किंवा ॲब्सॉर्ब झाला तर ज्या ठिकाणी जायला पाहिजे तिथे जात नाही आणि नको त्या ठिकाणी जाऊन बसतो, त्याला ऑस्टिओफाइट्स म्हणतात। तर हे ऑस्टिओफाइट्स फॉर्मेशन होऊ नये किंवा हे जे काय त्यांचा जो लॉर्डोसिस आहे जो बरोबर नाही आहे आता, तो नीट व्हावा म्हणून जर ट्रॅक्शन वगैरे घ्यायला गेलं तर नेहमी बरं होतच असं नाही। ट्रॅक्शननी जो वक्र झालेला कण आहे तो अजून सरळ कराल तुम्ही, कारण ट्रॅक्शन म्हणजे फक्त खेचणे, म्हणजे इकडे मुळातच त्याची रचना बदललेली आहे आणि तुम्ही अजून खेचणार, बरोबर सरळ करतो, सरळ करायला म्हणजे अजून बिघडणार, काही दिवसांनी अजून स्ट्रेटनिंग होणार। म्हणजे सर्वायकलचे ताटच्या ताट मणके मी बघितलेले आहेत एक्सरे मध्ये, का तर खूप जास्त प्रमाणात ट्रॅक्शन केलं। कारण आपल्याला असं वाटतं की काय असतं, स्पायनल मॅनिप्युलेशन जगाशी मगाशी म्हटलं, ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिक किंवा ॲक्युप्रेशर हे काय कॉमनली केलं जात नाही आणि फिजिओथेरपिस्ट किंवा डॉक्टर्स हे कॉमनली करत नाही। त्याच्यामुळे असं आहे की फक्त NSAIDs म्हणजे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स, म्हणजे पेन किलर्स आपण मराठी म्हणतो, म्हणजे वेदनाशामक गोळ्या असं आपण मराठीत म्हणतो, तर त्या दिल्या जातात आणि फिजिओथेरपी सांगितली जाते, एक्सरसाइज, पण नेहमी याच्यात एवढंच पुरे पडतं असं नाहीये। म्हणून ह्यांच्यासाठी कटिबस्ती, मन्याबस्ती, योगाचे काही व्यायाम प्रकार, म्हणजे खास करून मानेच्या मणक्यासाठी गोमुखासन, पर्वतासन, भुजंगासन ही जर केली तर त्यांचं ते मानेचं कर्वेचर पुन्हा हळूहळू नीट होण्याची शक्यता आहे। आणि मगाशी मी पाठीच्या कण्यासाठी सांगितलं जसं नौकासन, धनुरासन, काही फिजिओथेरपीचे काही एक्सरसाइज जे योगाशी कधी कधी सिमिलर असतात, तर ते पाठीच्या आणि मानेच्या मणक्यांची शक्ती वाढावी आणि त्यांचा स्पॅझम कमी व्हावा म्हणून ते काही व्यायाम प्रकार दिले। नक्कीच, म्हणजे त्यांनी पूर्णतः फिजिओथेरपिस्ट आणि ह्याच्याकडे न वळता त्यांनी जर संयुक्त उपचार पद्धतीचा वापर केला तर नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरू शकतो।